एनसीपी अजीत पवार गुट के राष्ट्रीय कार्याध्यक्ष और राज्यसभा सांसद प्रफुल्ल पटेल ने पार्टी के अंदर फैसलों की प्रक्रिया और नेतृत्व को लेकर बड़ा बयान दिया। प्रफुल्ल पटेल ने साफ कहा कि पार्टी के सभी अहम निर्णय पार्टी के अंदर तय प्रक्रिया से ही होंगे और किसी बाहरी या काल्पनिक चर्चाओं के आधार पर नहीं होंगे। उन्होंने बताया कि राष्ट्रीय कार्याध्यक्ष होने के बाद नेता अजीत पवार के बाद संगठनात्मक जिम्मेदारियां उनकी बनती हैं, जबकि महाराष्ट्र अध्यक्ष के रूप में भी सुनील तटकरे अपनी भूमिका निभा रहे हैं। प्रफुल्ल पटेल ने यह भी स्पष्ट किया कि राष्ट्रीय अध्यक्ष पद के लिए वे किसी भी तरह की स्पर्धा में नहीं हैं और इस पद की नियुक्ति पार्टी की बैठक और नियमों के अनुसार ही होगी। इसके साथ ही उन्होंने दोनों एनसीपी के एकीकरण या विभाजन जैसी अटकलों पर बात करने से इनकार करते हुए कहा कि वे केवल अपनी पार्टी से जुड़े मुद्दों पर ही चर्चा करेंगे। अजित पवार की भूमिका पर बोलते हुए प्रफुल्ल पटेल ने कहा कि 2023 में जब अजित पवार ने अलग राह चुनने का फैसला किया था, तब वे पूरी मजबूती से उनके साथ खड़े थे। एक मला सांगा, आज आमचा पक्ष आज आहे की नाही? काल्पनिक किंवा पुढच्या काय करायचा तो विषय नंतरचा। आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जसा आहे त्याचा निर्णय घेण्याची प्रक्रिया आम्ही करायची की इतरांनी करायची हे पहिला स्पष्ट मी करू इच्छितो। आणि हे करत असताना आमचे निर्णय घेत असताना मी राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहे, त्याची जबाबदारी माझ्यावर आहे की नाही? ट्रान्झिशन म्हणजे अजित दादा नंतर कोण कुठे हे करायची जबाबदारी माझ्यावर आहे, म्हणून मी सामोर दिसतो, म्हणून मला सामोर राहावं लागते। सुनील तटकरे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे म्हणून त्यांना सामोर राहावं लागते। ही प्रक्रिया पूर्ण करायची जबाबदारी जी लोक अजित दादा नंतरचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यावर आहे। आणि म्हणून मी काम करत असताना पहिला माझी प्राथमिक जबाबदारी आहे की आमच्या विधिमंडळाचे नेता आणि उपमुख्यमंत्री हे कोण असायच्या पद करायच्या ते झालं। आता राष्ट्रीय अध्यक्षांचा पक्षाच्या अध्यक्षांचा जो विषय आहे तो पक्षाच्या अध्यक्षांच्या विषयी, कारण त्याच्यासाठी पक्षाची मीटिंग बोलावं लागते, त्याच्यामध्ये आम्हाला विधिमंडळाची मीटिंग आणि आम्हाला आमच्या पक्षाच्या नेत्यांचा आणि जनभावनेचा आदर करून निर्णय घ्यायचा आहे। आणि मी प्रफुल्ल पटेल या स्पर्धेमध्ये नाही। अरे काही आता माझ्या काय म्हणणं आहे, आम्हाला आमच्या पद्धतीनं करू द्या ना। आम्ही सुनेत्राताईच्या बद्दल आमच्या मनामध्ये किती आदर आहे, अजित दादाच्या बद्दल त्यांच्या कुटुंबाच्या बद्दल आम्हाला किती प्रेम आणि सन्मान आहे, हे आम्ही आमच्या पद्धतीनं आम्हाला ते पूर्ण करू द्या। आम्ही ते करून दाखवू। कुठेही कोणालाही किंतु परंतु शंका कुशंका करायचा कारण राहणार नाही।